आजच्या कथेचे नाव आहे प्राण्यांची शाळा. गावाच्या सीमेवर एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात अनेक वर्षांपासून कोणीही गेलेलं नव्हतं. गावकऱ्यांच्या मते तिथं काही विचित्र घटना घडत असत. रात्रीच्या वेळी आवाज येत, पण प्राणी दिसत नसत. एक अफवा पसरलेली होती, त्या जंगलात प्राण्यांची शाळा भरते. हे ऐकून गावातलं एक धाडसी आणि उत्सुक मुलगी सायली ठरवतो की हे सत्य आहे का ते शोधून काढायचं. एके दिवशी सकाळी लवकर सगळ्यांना न सांगता ती कॅमेरा आणि टॉर्च घेऊन जंगलात निघते. थोडं अंतर चालल्यावर तिला आश्चर्यकारकरित्या पायवाट सापडते, साफसुथरी, जणू कोणी रोज झाडू मारतो. पुढे पुढे जाताच तिला एका झाडांच्या आच्छादनाखाली एक मोकळी जागा दिसते आणि तिचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. समोर खरंच एक वर्ग भरलेला असतो. शिक्षक म्हणजे एक म्हातारा कासव, टेबलवर मोठं पुस्तक, डोळ्यावर चष्मा. विद्यार्थी म्हणजे विविध प्राणी, ससा, हरण, अस्वल, मोर आणि अगदी लांडगाई. सगळे शांत बसलेले शिक्षकाचं ऐकत होते. शिक्षक म्हणतो, आजचा विषय आहे माणसांपासून बचाव कसा करायचा. हे ऐकून सायली हादरते. प्राणी माणसांपासून वाचायचं शिकत होते. तेवढ्यात एका वानराचं लक्ष सायलीकडे जातं. तो आरडाओरड करतो, मानव मानव. सगळे प्राणी त्याच्याकडे धावत येतात. सायली भीतीनं मागे पळू लागते, पण तेवढ्यात कासव आवाज देतो, थांबा. कासव म्हणतो, हा माणूस इतरांपेक्षा वेगळा वाटतो. त्याने आमचं गुपित उघडलं, पण त्याचा हेतू वाईट नव्हता. कासव सायलीला विचारतो, तू हे का केलंस. सायली शांतपणे उत्तरते, मला फक्त सत्य जाणून घ्यायचं होतं. मी कोणालाही त्रास देणार नाही. कासव क्षणभर विचार करतो आणि म्हणतो, ठीक आहे, पण हे गुपित फक्त तुझ्यापुरतं मर्यादित असावं.